तुम्हाला ना आता एक बाप्पांची मूर्ती दाखवतो आणि ती जी आखणी आहे ना मित्रांनो, अप्रतिम म्हणजे अप्रतिम आहे. बाप्पांच्या डोळ्यांना लेन्स लावले ना, पेंटिंगवाले लेन्स लावले बाप्पांच्या डोळ्यांना आणि इतके सुंदर बाप्पांचे डोळे दिसत नाही, एवढे बोलके आहेत ना. जणू काय आता मी बाप्पाच्या समोर बसलोय, जणू काय बाप्पा आपल्याशी कनेक्ट करतोय, म्हणजे बोलतोय आपल्या. तर नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आलो आपण बाप्पाच्या वर्कशॉपमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आलेलो म्हणजे कुठे माहिती आहे का, लालबाग या ठिकाणी 7 आसरा या म्हणजे लोकेशनला आलो आहे. 7 आसरा या लोकेशनला बोललं जातं, म्हणजे केम हॉस्पिटलच्या इकडून यायला पण इकडे रस्ते आहे आणि आपल्या लालबागच्या राजा आणि मुंबईच्या राजा या दोन्ही गणपतीच्या इकडून यायला सुद्धा इकडे रस्ता आहे आणि मधला रस्ता येतो तर आपल्या भारत माता टॉकीजच्या इकडून येतो. तर आपण ह्याच रस्त्यावर आलो आहे. तुम्हाला पहिलं लोकेशन तर दाखवतोच मित्रांनो, पण ह्या शॉपमध्ये मी काय आलो मध्ये का, इथून रँडमली पास होत होतो मी आणि माझे मित्र. तर तुम्हाला माहिती आहे आम्ही दोघे एकतर आता मी व्हिडिओ काढत बनतो, पण आज ठरवला नव्हता व्हिडिओ बनवायचा या शॉपचा. पण इकडच्या मूर्त्या आहेत ना मित्रांनो, बघता क्षणी आम्हाला बाहेरच्या बघता क्षणीनं म्हणत बसल्या आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत की नजर हटत नाही बाप्पांच्या इकडून. आणि हे मोरे आर्ट्स कला केंद्र म्हणून आहे, आपण त्या शॉपमध्ये आलो आहे. आणि मोरे आर्ट्स आहे ना मित्रांनो, जेवढं आपण बाहेर गेलो जरा फिरलो तर फिनिशिंगसाठी यांचा वर्कशॉप आहे ना मित्रांनो सर्वात फेमस आहे. जिकडे जे बाप्पांचं काम आहे ना मित्रांनो फिनिशिंगचा, तुम्ही बघाल ना तर लाजवाब बनाल. कारण का तुम्हाला मी दाखवतो एक मूर्ती, पण पहिला तुम्हाला ना मित्रांनो लोकेशन दाखवतो. आणि मी तर खरं बोलतो मित्रांनो, आजची व्हिडिओ ना तुम्ही प्लीज शेवटपर्यंत बघा. इथे लहान लहान मूर्त्यांचा पण आहे ना मित्रांनो, जो फिनिशिंगचं काम आहे ना मित्रांनो एकदम बारीक आहे आणि बोलू शकत नाही, कारण शब्द नाहीत आपल्याकडे, तसे रोज नसतात. तर दाखवतो तुम्हाला ना मित्रांनो, पहिली लोकेशन दाखवतो तुम्हाला कसं यायचं आहे आणि यांच्या शॉपमध्ये आपण मूर्त्या बघू. चला या. तर मित्रांनो हे बघा ना, मोरे आर्ट्स आहे आणि तुम्हाला मी दाखवतो पहिला. इथून आहे ना आपण केम हॉस्पिटलच्याकडून येऊ शकतो आणि ह्या इथून आहे ना मित्रांनो लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा गणपती आणि भारत माता टॉकीजच्याकडून येऊ शकतो आपण. आणि मध्येच आहे ना मित्रांनो हे शॉप लागला जातो, हे बघा. आणि इकडचं एक बिल्डिंग आहे लोकेशन, हे बघा लालबाग 7 आसरा म्हणून एक ही बिल्डिंगसुद्धा आहे आणि इकडेच आहे मित्रांनो हे लोकेशन. तर आहे ना मित्रांनो आपण आता आतमध्ये जाऊ, एक एक बाप्पांच्या मूर्ती बघू. तर मित्रांनो तुम्हाला ना मी आता लोकेशन दाखवली, अगदीच अख्ख्याच्या अंतरावरती आहे लालबागपासून मित्रांनो हे शॉप. तुम्हाला मी यांचा आहे ना ॲड्रेस आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन करणारच आहे आणि थोडं गुगलचं जर लोकेशन मला भेटत असेल तर ते सुद्धा टाकतो. आता जास्त काय बोलत नाही मित्रांनो, इकडे जे आहेत ना तुम्हाला सुंदर सुंदर पहिल्या बाप्पांच्या मूर्त्या दाखवतो. चला या.
तर मित्रांनो आपण आहे ना मोरे आर्ट्समध्ये होतो. तर हे शॉपचे ओनर आहेत सूरज मोरे दादा हे शॉपचे ओनर आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांच्या शॉपच्या बद्दलची थोडी माहिती घेऊया. तर दादा तुमच्या शॉपमध्ये आम्ही ज्या मूर्त्या पाहिल्या अप्रतिम आहे दादा. फिनिशिंग काम बघतोय ना मी स्वतः मी लगातार विचारतोय की नवरात्रीची मूर्ती होणार का इकडे, कारण का माझ्या घरासाठी नवरात्री बसते. आणि मी खरंच सांगतो तुमच्याकडे होत असेल ना तर नक्कीच सांगतो मी माझी मूर्ती तुमच्यावर ऑर्डर द्या की दादा तुमच्या अग्नीचं काम पाहिलं मी, तुमच्या बाप्पाची फिनिशिंगचं काम पाहिलं, डायमंड वर्क पाहिलं आणि धोतर काम पाहिलं. लाजवाब आहे, माझ्याकडे काही शब्द नाही आहे. तर दादा तुझ्या शॉपची तू काय माहिती आहे? सर्वप्रथम जय गणेश. गणपती बाप्पा आपल्या त्या कारखान्याला झाली 9 वर्ष. पण प्रत्येक कारखान्यामध्ये काय सगळ्यांकडे एक कॉमन असतं काही ना काहीतरी, म्हणजे मूर्तीचा बॉडी कलर झाला किंवा डोळ्यांचा काम झाला. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. तसंच की आता धोतराचं काम सुरुवात आपण केली. म्हणजे छोट्या मूर्तीला जे धोतर जे आपण घालतो म्हणजे आतमध्ये ओरिजिनल 16 असतं असं, त्याच्यावरती 16 घालणं म्हणजे थोडंसं कठीणच आहे. पण ते आपण सुरुवात केली, त्याच्यानंतर आपल्याला चांगला भेटला रिस्पॉन्स भेटला. त्यानंतर डायमंडची कमी झाला. डायमंडमध्ये पण रेग्युलर डायमंड येतात, पण आपल्याकडे हे रेनबो कॉलिटी डायमंड. मग त्याच्यामध्ये पण वेगळं आहे. डोळ्यांचं काम आहे, त्याच्यामध्ये पण आपण लेन्सवाले डोळे वापरतो. ते कस्टमरच्या कस्टमाइज असेल त्याच्याप्रमाणे, कारण की प्रत्येकाला तेवढे घेणं पॉसिबल आहे. आणि आपल्या लालबागमध्ये बघायला गेलात तर महागमध्ये मीच आहे, महागडा म्हणून तुम्ही लागलाय. तर मित्रांनो मी दादांच्या शॉपला फर्स्ट टाइम आलाय. तर मोरे आर्ट्स म्हणून मी पहिलं लोकेशन ॲड्रेससाठी लोकेशन होतं. तर मला प्रत्येक बोलवतो मागडा मोरे म्हणून दादा स्वतःच बोलतो मीच मागडाच आहे. माझं एक आहे. याच्यामध्ये कसं असतं गणपती बाप्पा म्हटलं की लोकांचं असं असतं की तो वर्षातनं एकदाच होणार. आणि महत्वाचं त्याला बघितल्यावरती ते आपल्याला असलं वाटलं पाहिजे की बाबा हा तुझ्याकडे जे बघितलं ते कोणाकडेच नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठी माझं एक आहे की जर आपण समोरच्या आता जी माझ्याकडे पोरं येतात ते कॉलेज वगैरे करून येतात 15 शिकलेली पोरं, मग त्यांना आल्यानंतर त्यांना पण पैसे द्यायचे. मग ते लोक पण मनापासून सगळ्या गोष्टीची कामं करतात. आणि शेवटी काम केव्हा चांगलं होतं जेव्हा त्या गोष्टीचे पे चांगलं केलं. कारण की काय बाकीचे लोक फक्त गणपती विकायचा म्हणून विकतात. मी तसं नाही, मी काम करतानाच 100% काम देईन, 100 पैसे पण घेऊन. अच्छा मी बघायला गेलो ना मित्रांनो, दादा स्वतःच बोला की मागणा. पण मी तुम्हाला सांगू का इकडे जे काम आहे ना मित्रांनो, ह्या दादांच्या वर्कशॉपला तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवू शकता. कारण का माझ्याकडे शब्द नाही आहेत. मी तुम्हाला नक्कीच सांगेल ना एकदा शॉपला यांच्या व्हिजिट करा तुम्ही. नक्कीच सांगतो मी की अप्रतिम आहे. ते महागडा असून दे काही असून दे, पण काय बोलू शकत नाही. तुम्ही मूर्ती दादांकडे बुक करा नका करू त्याचं नाही, पण एकदा तरी या शॉपला नक्की व्हिजिट करा. आणि जर तुम्ही कुठेही मी सांगतो तुम्हाला कुठेही तुम्ही जर मूर्ती बुक केली असेल, जर येणारा 2027 बाप्पांची मूर्ती असेल तुम्ही इकडे आलात ना मित्रांनो, नक्कीच सांगतो तुम्ही पुढच्या वर्षी ना ह्याच शॉपला तुम्ही व्हिजिट देणार हे नक्की तुम्हाला सांगतो. आणि नक्की म्हणजे जानेवारी महिन्यात तुम्ही दादांची कॉन्टॅक्ट कराल आणि मूर्ती बुकिंगसाठी. कारण का मोस्ट इकडे ना दादाचे ना 75% बाप्पांच्या मूर्त्या आपल्या बुक झालेल्या आहेत. आणि अजून सुद्धा यांच्या कारखान्यामध्ये मित्रांनो काम चालू आहे. तर मी पण चालू आहे मूर्ती हां नक्की तुम्हाला मूर्ती तर भेटणार आहे, मी सांगतो नक्की आहे एकदा. तर दादा तुझ्या इकडे शॉपला यायचं असेल तर एकदा शेवटचा एक ॲड्रेस काय सांगतो? आपल्या इकडे जर शॉपला यायचं असेल तर लालबागमध्ये करूर रोड स्टेशन आपल्याला जवळ आहे. करूर रोडवरनं तुम्हाला पण सांगितलं इन्कम टॅक्स ऑफिस, त्याच्या बाजूलाच पेनिन्सुला सेंटर गेट नंबर 2 आहे. त्याच्या अपोजिटच आपलं काय मोरे आर्ट्स. तर दादाने आपल्याला खूप छान माहिती दिली. तर दादा तुझा खरंच मनापासून आभार. आणि तुमच्या शॉपमध्ये आम्हाला व्हिडिओ काढायची संधी दिली म्हटलं तर मनापासून आभार. चला तर मित्रांनो आता बाप्पांच्या पण मूर्त्या पाहूया.
मित्रांनो तुम्हाला ना आता एक बाप्पांची मूर्ती दाखवतो आणि ती जी आखणी आहे ना मित्रांनो अप्रतिम म्हणजे अप्रतिम आहे. बाप्पांच्या डोळ्यांना लेन्स लावले ना पेंटिंगवाले लेन्स लावले बाप्पांच्या डोळ्यांना आणि इतके सुंदर बाप्पांचे डोळे दिसत नाही, एवढे बोलके आहेत ना. जणू काय आता मी बाप्पाच्या समोर बसलोय, जणू काय बाप्पा आपल्याशी कनेक्ट करतोय, म्हणजे बोलतोय, आपल्याकडेच बघतोय असा फील होते. तुम्हाला आता मी ना पहिलं तर बाप्पाचे ना डोळे दाखवतो आणि आखणी अप्रतिम आहे. चला या बघूया. तर मित्रांनो आपण आहे ना ह्याच बाप्पांचे डोळे पाहून ना शॉक झालेलो. अप्रतिम असे बाप्पांची आखणी आहे, खूप सुंदर दिसते. आणि खरं सांगतो ना एकदा तरी या शॉपला तुम्ही व्हिजिट करा. अगदीच लालबागपासून 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे, जवळच आहे एकदम. तुम्ही पटकन इकडे पोहोचाल, तुम्हाला ॲड्रेस मेन्शन केलेलंच आहे मी. पण नक्की एकदा व्हिजिट करा या शॉपला. आणि कारण का इकडे प्रत्येक बाप्पाचे आहे ना काम आहे ना मित्रांनो एक नंबर आहे, ह्याच्यात काही डाऊटच नाही आहे. तुम्ही सहज डोळे बंद करून आहे ना मित्रांनो या शॉपवर तुम्ही विश्वास ठेवू शकता. आणि यांचं काम पण परफेक्ट आहे एकदम, मला खूप आवडलं आहे. आता मी विचार केला दरवर्षी यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन ठेवतो, दरवर्षी आपण यांच्या शॉपला व्हिजिट करायची मित्रांनो. तर आता काय एंड नाही करत आहे, एक मोजके ना एक 10 बाप्पा बाकी आहेत, ते तुम्हाला मी पटकन शूट करून दाखवतो. चला तर या. तर मित्रांनो आपण बघितले बाप्पांच्या ना मित्रांनो खूप अप्रतिम अशा मूर्त्या तिकडे. आणि या सगळ्या मूर्त्या ना मित्रांनो POPच्या आहेत. आणि जर यांचा एक दुसरा एक शॉप आहे तिकडे मातीच्या मूर्त्यासुद्धा अवेलेबल आहेत आणि तिकडे POPच्या पण आहेत. तर आता सध्या ना मित्रांनो या शॉपला ना POPच्या पण मूर्त्या पाहिल्या आणि बघितल्या मित्रांनो काम का अप्रतिम आहे. आज तुमच्यासाठी ना मित्रांनो स्पेशल आखणी बिकणी दाखवली बाप्पांची ना अप्रतिम आहे. आणि तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली आहे ना मित्रांनो ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या बाप्पांच्या मूर्त्या आणि या बाप्पांच्या आखणी आणि फिनिशिंग काम हे नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि या शॉपचा आहे ना मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि यांचा ॲड्रेस मेन्शन केलेला आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर या, बाप्पाला येण्यासाठी काही दिवस फक्त हातावरती मोजेल एवढे दिवस बाकी आहेत मित्रांनो. तर
लवकर या शॉपला लवकर व्हिजिट करा, वगैरे फटाफट बाप्पांच्या मूर्त्या बुक होत आहेत. आता मी आलेलो आहे मित्रांनो, तरी मग 5-6 कस्टमर येऊन गेले, अजून पण 2 माझ्या पाठी उभे आहेत. तर नक्की या मित्रांनो. आणि कमेंटमध्ये सांगा, यांचा दुसरा एक शॉप आहे मित्रांनो, कारखाना आहे, त्या कारखान्यामध्ये जाऊन आपण बाप्पांची व्हिडिओ बनवायची का कारखान्याची. आणि तिकडे सुद्धा ह्याच्यापेक्षा डबल मूर्त्या आहेत, मातीच्या आणि POPच्या आहेत. तर नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा मला, करा नका करू, पण मी चाललो तिकडे व्हिडिओ बनवायला. तर आजची व्हिडिओ मित्रांनो कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक केला असेल, लाईक करायचे काही पैसे नाही, चॅनल सबस्क्राईब करायचे काही पैसे नाहीत. ज्यांनी केलं आहे त्यांचा खरं मनापासून आभार, आणि ज्यांनी नाही केलं आहे त्यांनी नक्की करा. तुषार तुम्हाला 10 रुपये देणार आहे, कॅमेरामॅन. तर आतापुरती या व्हिडिओमध्ये एवढंच होता. तर पुन्हा एकदा बोला, गणपती बाप्पा मोरया.